नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 17 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये 2 लेक्चर संपल्यानंतर प्रीतीच्या मोबाईलवर अचानक कॉल आला. स्क्रीनवर त्या घाबरलेल्या विद्यार्थ्यांचं नाव पाहताच तिचं मन धडधडलं. तिने लगेच क्लासच्या कोपऱ्यात जाऊन कॉल उचलला. पलीकडून दडपणाखालील आवाज ऐकू आला. आज पुन्हा त्यांनी आम्हाला बोलावलंय. आम्हाला काय करायचं तेच कळत नाहीये. प्रीतीने एक खोल श्वास घेत नीटपणे त्यांना धीर दिला. काही घाबरायचं नाही, तुम्ही शांत राहा, आम्ही लगेच येतो. तिने फोन ठेवताच नीताकडे वळून हळूच म्हणाली, नीता तोच कॉल आहे, आता वेळ आलीये. दोघी पटकन बॅग उचलून क्लासमधून बाहेर पडल्या आणि कॉलेजच्या मागच्या गेटाजवळ त्या विद्यार्थ्यांना भेटायला गेल्या. तिथे पोहोचल्यावर प्रीतीने मुलांना एका कोपऱ्यात घेऊन शांत आवाजात सांगितलं, ऐका, जर आपल्याला हा प्रकार थांबवायचा असेल तर आपल्याला पुरावा हवा. फक्त बोलून काही होणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हापैकी कोणीतरी मोबाईलचा कॅमेरा खिशात ठेवून चालू करा. काही झालं तरी घाबरायचं नाही. कुणाच्या नजरेत येऊ देऊ नका. आम्ही बाहेरून प्रयत्न करू शूट करण्याचा, पण जर ते शक्य झालं नाही तर किमान आतून तरी आपल्याकडे पुरावा राहिला पाहिजे. समजलं ना? विद्यार्थ्यांनी घाबरून एकमेकांकडे पाहिलं. थोडा वेळ शांतता पसरली. पण शेवटी त्यापैकी एकाने धाडसाने मान डोलावली. ठीक आहे, मी करतो. पण तुम्ही बाहेरून जवळ असायलाच हवं. नीताने लगेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हटलं, नक्की, आम्ही इथेच आहोत, तुम्हाला एकटं सोडणार नाही. थोड्याच वेळात ते सगळे एकत्र चालत तो पॉलिटिशियनचा मुलगा बसलेल्या रिकाम्या क्लासरूमकडे गेले. समोर काय होणार आहे याची भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण प्रीतीच्या डोळ्यात मात्र वेगळाच निर्धार चमकत होता. त्या विद्यार्थ्यांपैकी एकाने धाडस करून मोबाईलचा कॅमेरा खिशात लपवून ऑन केला. हलकीशी निळसर लाईट दिसता त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. बाकी सगळे विद्यार्थी थोडं अंतर ठेवून बाजूला उभे राहिले. दरवाजा ढकलून ते आत शिरले आणि काही क्षणातच क्लासरूममध्ये एक वेगळाच माहोल तयार झाला. मोठ्या स्पीकरवर जोरात बीट्स चालू होते. टेबलावर महागड्या सिगारेटचे पाकिटे, थंड पेयांच्या बाटल्या पसरलेल्या होत्या. धुराने भरलेल्या त्या क्लासरूममध्ये बसलेला तो पॉलिटिशियनचा मुलगा एका हातात ग्लास धरून खुर्चीत मागे रेलला होता. त्याच्या भोवती त्याचे 2-3 मित्र उभे होते. त्याने डोळे लालसर करून विद्यार्थ्यांकडे बघत उपहासाने म्हटलं, काय रे, पुन्हा आलात? मागच्या वेळी सांगितलं ना, माझ्यासमोर सगळे वाकून उभे राहायचं, नाहीतर कॉलेजमध्ये नाव काढून टाकीन तुमचं. तो विद्यार्थी घाबरला, पण तरीही खिशातला मोबाईल सरळ ठेवून नीट रेकॉर्ड होत आहे का याची काळजी घेत होता. त्याच्या अंगावर घाम फुटला होता. बाहेर प्रीती आणि नीता कॉलेजच्या एका बंद खिडकीजवळ सावधपणे उभ्या होत्या. त्यांना खोलीतून येणारे आवाज आणि कधी कधी दिसणाऱ्या सावल्या स्पष्ट दिसत होत्या. प्रीतीच्या हातातही मोबाईल होता. ती प्रयत्न करत होती बाहेरून काही फुटेज मिळावं म्हणून. नीता दबक्या आवाजात म्हणाली, प्रीती, मला भीती वाटते. हे खूप रिस्की आहे. जर त्यांना आपण इथं उभं राहिल्याचं समजलं तर? प्रीतीने तिचा हात धरून हलक्या आवाजातच उत्तर दिलं, शांत रहा नीता, धीर धर. आजचा पुरावा आपल्या हाताला लागला तर सगळा खेळ संपेल. हेच ते सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे. पॉलिटिशियनचा मुलगा टेबलावर हात आपटत जोरात ओरडला, अरे, अभ्यास करायला आलात का इथे? इकडे नियम माझे चालतात. चला आता दाखवा तुमचं टॅलेंट. लगेच डान्स करा. विद्यार्थ्यांनी घाबरून एकमेकांकडे पाहिलं. कोणीच पुढे सरकत नव्हतं. ते पाहून तो मोठ्या आवाजात ओरडला, कोणीच उभं राहणार नाही का, की माझा हात उचलावा लागेल? भीतीने थरथर कापत एक मुलगा उठला आणि खोलीच्या मधोमध जाऊन जबरदस्तीने नाचायला लागला. त्याचे पाय थरथरत होते, चेहऱ्यावर अश्रू दाटलेले होते. बाकीच्यांना जबरदस्तीने टाळ्या वाजवायला सांगितलं. जोरात, अजून जोरात, पॉलिटिशियनचा मुलगा ओरडला. त्याच्या बाजूला उभा असलेला त्याचा मित्र मोबाईलवर गाणं लावतो आणि आवाज कानठळ्या बसवणारा करतो. आता तू, तो दुसऱ्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाला. त्या मुलीला गाणं म्हणायला लावलं. घशात गोळा आलेला असतानाही तिने कसं तरी गाणं गायलं. तिच्या आवाजात भीती आणि थरथर होती. पण खोलीतले त्याचे मित्र हसत शिट्ट्या मारत तिची खिल्ली उडवत होते. आता पॉलिटिशियनचा मुलगा उभा राहून खुर्चीवर चढला आणि हात उंचावत म्हणाला, इथून बाहेर जाऊन जर कुणी याची तक्रार केली तर समजा पुढचा श्वासही शेवटचा असेल.
खिशात ठेवलेला मोबाईल मात्र सगळं टिपत होता. मुलांचा अपमान, जबरदस्तीने केलेला डान्स, गाणी, धमक्या आणि खोलीतला तो दडपणाचा माहोल. रेकॉर्डिंग चालू असल्याची जाणीव त्याला नव्हती. बाहेर खिडकीजवळ प्रीती आणि नीता श्वास रोखून ते सगळं ऐकत होत्या. प्रीतीच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही दाटून आली. तिने हलक्या आवाजात नीताला कुजबुजत सांगितलं, "पाहिलंस का नीता, हेच खरं सत्य आहे. आज आपल्या हातात पुरावा आलाय. आता हा अन्याय थांबणारच." नीता तिच्या खांद्यावर हात ठेवून मान डोलावते. मोबाईलच्या स्क्रीनवर रेकॉर्डिंग टायमर वाढत चालला होता आणि त्याच्यासोबत प्रीतीच्या मनात ठाम निर्धार अधिकच घट्ट होत होता. शेवटी ते अत्याचार थांबले. पॉलिटिशियनचा मुलगा हात हलवत म्हणाला, "जा आता, पुरे झालं आजचं. पुढच्या वेळी अजून मजा दाखवतो तुम्हाला." विद्यार्थी भीतीने थरथरत बाहेर आले. बाहेर आल्यावर ज्याच्या मोबाईलवर रेकॉर्डिंग चालू होतं त्याने थेट प्रीतीकडे पाहिलं. हात थरथरत असतानाही त्याने मोबाईल पुढे केला. "सगळं शूट झालंय, बघा," असं तो मुलगा म्हणाला. प्रीतीने घाईघाईने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं मुलांना डान्स करायला लावणं, गाणी म्हणायला लावणं, धमक्या, अपमान सगळं रेकॉर्ड झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर निर्धार झळकला. तिने आधी तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतला. "हाच तो पुरावा आहे, आता सगळं बदलणार," असं प्रीती त्या विद्यार्थ्यांना म्हणाली. नीता तिच्यासोबत होती. दोघींनी ठरवलं आणि सरळ त्या रूममध्ये गेल्या जिथे पॉलिटिशियनचा मुलगा अजूनही आरामात खुर्चीत बसलेला होता. दार उघडताच दोघी आत शिरल्या. तो चकित होऊन उठला आणि रागाने ओरडला, "कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची?" प्रीती शांत पण ठाम आवाजात पुढे सरकली आणि म्हणाली, "जशी तुझी हिंमत झाली हे सगळं करायची तशीच." तिने मोबाईलची स्क्रीन त्याच्या डोळ्यासमोर नेऊन त्याला दाखवली. काही सेकंदात त्याच्या चेहऱ्यावरचं गर्विष्ठ हास्य गायब झालं. स्क्रीनवर त्याचेच अत्याचार चालू होते. तो बडबडू लागला, "हे काय आहे? तुझी हिंमत कशी झाली असं रेकॉर्ड करायची? मी तुला सोडणार नाही, ऐकलेस का? माझ्या हातात आला तर." तेवढ्यात नीता मध्येच म्हणाली, "जास्त बडबड करू नकोस, आता तुझं नाटक संपलं." प्रीतीने डोळ्यात डोळे घालत ठामपणे सांगितलं, "हे सगळं आता बंद करायचं आहे, नाहीतर हा पुरावा मी थेट प्राचार्यांकडे देईन. आणि जर त्यांनी काही केलं नाही तर पुढचा रस्ता सरळ पोलीस स्टेशनचा असेल. तिथे तुझ्या बापाचं नाव सुद्धा तुला वाचवू शकणार नाही." तो अजूनही दात ओठ खाऊन बडबडत होता. धमक्या देत होता, "तुला माहित नाही माझी ताकद. तुला आणि तुझ्या सगळ्या ग्रुपला सोडणार नाही." पण प्रीती थांबली नाही. तिचा आवाज अजून कडक झाला, "धमक्या देणं बंद कर. तुझा हा व्हिडिओ आमच्याकडे मोठा पुरावा आहे. आता जर तू आम्हाला हात लावायचा प्रयत्न केलास तर तुलाच तुरुंगात जावं लागेल. हा तुला शेवटचा इशारा आहे." खोलीत तणावाची हवा दाटून आली होती. त्या क्षणी प्रीतीचा आत्मविश्वास आणि डोळ्यातला निर्धार पाहून तो पॉलिटिशियनचा मुलगा प्रथमच थोडा हादरला. नीता आणि प्रीती त्या रूममधून थेट बाहेर पडल्या. दोघींच्या चेहऱ्यावर संताप आणि निर्धार स्पष्ट दिसत होता. एक शब्दही न बोलता त्या सरळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेल्या. प्रीतीने दरवाजा ठोठावला आणि आत जाताच म्हणाली, "सर, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे." प्राचार्यांनी चष्मा सरकवत तिच्याकडे पाहिलं. प्रीतीने मोबाईल पुढे केला. काही सेकंदात स्क्रीनवरचं रेकॉर्डिंग पाहून प्राचार्यांचे डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. "हे काय? हे खरोखर आपल्या कॉलेजमध्ये झालंय?" ते पुटपुटले. नीता ठाम आवाजात म्हणाली, "हो सर, आणि याचं कारण तो पॉलिटिशियनचा मुलगा आहे. तुम्ही स्वतः बघताय त्याची कारस्थाने." प्राचार्यांनी खोल श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव आला. "मला माहीत आहे हे चुकीचं आहे. इथं बऱ्याच तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत, पण." प्रीती रागाने पुढे सरकली, "पण काय सर, तुम्ही तर कॉलेजचे प्रमुख आहात. विद्यार्थ्यांचं रक्षण करायचं काम तुमचं आहे ना?" प्राचार्य थोडे घाबरत हळू आवाजात म्हणाले, "बाळ, तुझं बरोबर आहे, पण त्याचे वडील ते राजकारणी आहेत. कित्येक वेळा त्यांनी आपल्या कॉलेजला आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या विरुद्ध काही करणं म्हणजे स्वतःला अडचणीत आणणं. आम्ही काही करू शकत नाही." हे ऐकून प्रीतीचे डोळे पाणावले, पण चेहऱ्यावरची ठाम छाप बदलली नाही. ती एक क्षण शांत उभी राहिली. "ठीक आहे सर, जर कॉलेज काही करू शकत नसेल तर आता आपण सरळ पोलीस स्टेशनचा रस्ता धरू. मी स्वतः तक्रार करणार." नीता तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "हो प्रीती, पुरेसं झालं आता. भीतीचं बंधन तोडायची वेळ आली आहे."
प्राचार्य फक्त निशब्द बसून राहिले. प्रीती आणि नीता मात्र केबिनमधून बाहेर पडल्या आणि सरळ बाहेरच्या दरवाजाकडे निघाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर धोक्याची जाणीव होती, पण त्याहून मोठा आत्मविश्वास चमकत होता. प्रीती आणि नीता प्राचार्यांच्या केबिनमधून रागाने बाहेर पडल्या आणि थेट पोलीस स्टेशनकडे जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कार्तिकला हे कळताच कार्तिक घाईघाईने सतीशकडे आला. कार्तिक घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "अरे सतीश, तुला माहितीये का, त्या दोघी सरळ पोलीस स्टेशनकडे चालल्या आहेत. हे किती धोकादायक आहे. आपण त्यांना थांबवलं पाहिजे. काहीतरी गडबड होऊ शकते." सतीश गंभीर चेहऱ्याने म्हणाला, "कार्तिक, मी आधीच प्रयत्न केला होता त्यांना समजवायचा, पण त्या दोघी ऐकत नाहीत. आता काही उपयोग नाही." कार्तिक हताश होऊन म्हणाला, "पण हे खूप मोठं संकट आहे. त्याच्या वडिलाशी पंगा घेणं म्हणजे स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणं. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे सतीश. आपण असं बसून चालणार नाही." सतीश म्हणाला, "म्हणूनच तर म्हणतोय, जाऊ दे कार्तिक. काय करतात करू देत. प्रीतीला वाटतं की ती सगळं बदलू शकते. पण मला वाटतं यामधून काहीच होणार नाही. शेवटी प्रीतीला शांत बसावं लागेल. हे असं थांबेल असं मला काही वाटत नाही." कार्तिक पुन्हा म्हणाला, "मला विश्वास बसत नाही रे. तू असं कसं म्हणू शकतोस? तिकडे प्रीती तर जीवाची बाजी लावते." सतीश डोळे खाली घालून मंद आवाजात म्हणाला, "मला माहीत आहे, पण वास्तव हेच आहे कार्तिक. या लोकांच्या ताकदीसमोर आपण कितीही लढलो तरी शेवटी काही बदलणार नाहीस." कार्तिक शांत बसला. दोघांच्याही मनात भीती आणि असहायता दाटून आली होती. आणि बाहेर प्रीती आणि नीता पोलीस स्टेशनकडे निर्धाराने चालल्या होत्या. पोलीस स्टेशनमध्ये काय होईल? पोलीस प्रीतीचं ऐकून घेतील का आणि त्या मुलाविरुद्ध काही ॲक्शन घेतील का? यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागणार आहे. तोपर्यंत या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.